नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राहणार हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. हा शून्य मशागत तंत्रज्ञानाचा 2.5 एकरचा प्लॉट आहे माझा. दुसरं वर्ष आहे माझं आहे. याच्यावर सुरुवातीला मी बेड पाडून घेतले 4.5 फुटाचे. सुरुवातीला पेंडामिथिलीची फवारणी करून कपाशीची लागवड केली मागच्या वर्षी, आणि राऊंडअपचा आणि स्वीप पॉवरचा वापर करून हुड लावून योग्य पद्धतीने असा आणि खंडागळे सरांच्या योग्य मार्गदर्शनानुसार कपाशी पीक काढलं. त्यानंतर मी हे तुम्ही बघू शकता, हे कपाशीचे खोड मागच्या वर्षीचे, आणि त्याच बेडवरती उन्हाळ मका घेतली मी. हे उन्हाळ मकाचे खोडं. उन्हाळ मका पण छान अशी बिना खर्ची आली. आणि त्यानंतर आता 17 मे रोजी ही मकाचं टोकन पद्धतीने लागवड केली, बेडला उभारी देऊन. सुरुवातीला प्री इमर्जन्स म्हणून फवारणी केली, गवत उतरू नये म्हणून, बीजनाशक अट्राझिनची मकासाठी. आणि आता ही जवळजवळ 14-15-16 दिवसाची मका आहे. मकाची क्वालिटी बघू शकता तुम्ही, आणि गवत पण बघू शकता. गवत नाही, काही नाही, काहीच नाही. पूर्ण आता हिरवगार शेत दिसतंय, लाईनीच्या लाईनी. आणि मकाचे कोंब बघा कसे. छान अशी मका आता उगवण झाली. आणि गवत पण नाही, सर्वात महत्त्वाचं. हे जुने कपाशीचे खोडं, हे साईडला मकाचे खोडं, त्याच बेडवरती नवीन मका. म्हणजे वारंवार नांगरटीची गरज नाही, रोटरची गरज नाही. म्हणजे ऑलमोस्ट 3 वेळेस माझं नांगरटी वाचली, 3 वेळेस रोटर वाचलं, आणि म्हणजे कमी खर्चामध्ये छान असं पीक येतं. आणि सर्वात महत्त्वाचं, जास्त आपण म्हणतो खराब जमीन होती असं तसं काहीच नाही. तुम्ही क्वालिटी बघू शकता मकाची, स्वतः जमीन सांगते आपल्याला. एकदम सुपीक अशी जमीन झाली. आणि पहिल्यापेक्षा गांडुळांची संख्या पण थोडी आता वाढती. म्हणजे नव्हतेच, कारण की रासायनिक खतानुसार आता काहीच नव्हतं राहिलं पहिले. अतिशय छान असा प्लॉट दिसतो आता. मकाचे कोंब बघा कसे. एकदम छान अशी मका झाली आता. खंडागळे सरांनी योग्य वेळी मार्गदर्शन केलं. छान असं सल्ले देतात ते. तुम्ही पण फोन करू शकता त्यांना. हे बघा, हे मकाचं खोड. कपाशी जवळजवळ काही खोडं आता सडून गेले. मकाचे पण बहुतेक आता सडताय, खाली पूर्ण कुजून गेलेत. हे जर मकाचं खोड, कपाशीचं खोड जर आपण असं हलवलं तर हे लगेच तुटतं, खाली पूर्ण कुजतं आहे ते.